तर हाय सर्वांना. आता सकाळी म्हणजे शुभांगी आलेली होती आणि शुभांगीने मस्तपैकी हेअर कट केला होता, तो ती दाखवत होती. तर मी म्हटलं चला आता दाखवतच आहे तर छानपैकी दाखवणच दे, ती म्हणत ती व्हिडिओमध्ये नका. तर त्यानंतर मग मी केलं नाश्त्यामध्ये आज बनवलं होतं ते म्हणजे पराठे होते ते बीटचे, कारण बीट असं काही खाणं होत नाही त्याच्यामुळे बीटचे पराठे बनवले. आणि बीटचे पराठे मला जनरली सॉसबरोबर भरपूर आवडतात. हालाकी घरी चटणी आहे, लोणचं आहे, सगळंच आहे, पण मला सॉसबरोबर आवडतात त्याच्यामुळे मी सॉसबरोबरच खाते. त्यानंतर मग आता मुलं होती टी व्ही बघत आणि टी व्हीमध्ये ब्लॉग माझीच बघत होते, ते सुरू होती ब्लॉग बघणं. तर आणि ते मला आई सांगत होतं की कॅमेरा हलतो आहे, असं झालं तसं झालं, तर मोबाईल हलतो आहे असं तसं. आणि मला मी जेवणसुद्धा करत होती आणि टी व्हीसुद्धा बघत होती. तर अशा प्रकारे माझे दोन्ही कामं सुरू होते. मुलांची जेवणं झालेली होते आणि मुलं नुकते बसले होते. तर मोबाईल म्हणजे जेव्हा मी स्वयंपाकाचे व्हिडिओ जेव्हा शूट करते ना तेव्हा काय प्रॉब्लेम होतो, एक तर एका हातात मोबाईल असतो, दुसऱ्या हाताने ते चम्मच फिरवायचा असतो जी आपण भाजी वगैरे बनवली. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आज आता सायंकाळचे जवळपास 7 होत आहे आणि मी केला आहे स्वयंपाक करते आता. तर आज आमच्याकडे आणले होते कवठं. तर ते कवठं बघा, ते फोडली की खूप पिकलेली आणि खूप गोड गोड असतात. मेन म्हणजे याचा जो सेंट येतो ना त्यावरून ओळखायची की कवठं कशी गोड असतात. आणि बाजारामध्ये विकायला भरपूर असतात, आमच्याकडे तर सध्या खूप मिळतात आणि अशी गोड असतात, खायला खूप आंबट गोळ्याची चव असते आणि कच्ची असली की तुरट वाटते. तर कोणाकोणाला माहिती आहे कवठं तर नक्की सांगा. तर चला माझ्याकडे आहे 2 कवठं, त्याची मी चटणी बनवणार आहे. आणि बघा एवढी गोड आहे की इथून तुम्हाला म्हणजे समजतच असेल. एक तर याचं सेंट खूप सुंदर आणि त्याचबरोबर खायला खूप गोड. तर याची चटणी बनवेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. आणि त्याचबरोबर आता माझा आहे स्वयंपाकाची वेळ. आता मी करते स्वयंपाक. मुलं आता पेपराचे दिवस आहे त्याच्यामुळे ते आता अभ्यासात आपल्या गुंतलेली आहेत. आणि आता माझं डेली रुटीन स्वयंपाकाचं सध्या तरी, बाकीची कामं झालेली आहे, झाडझूड येते आणि आता उरलेली कामं मी करून घेते. तर चला माझ्याबरोबर. तर चला आता आपण आलो आहोत किचनमध्ये आणि मी करते स्वयंपाक. आणि कारण मला स्वयंपाक करून जायचं आहे ते म्हणजे संडे मार्केटला. आज दिवस आहे संडे, तर आता काही नाही, मस्तपैकी खिचडी वगैरे बनणार आहे, त्यासाठी स्वयंपाक वगैरे झाला आहे. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो होतो म्हणजे संडे मार्केटला. मलाही आमच्याकडे संडेला म्हणजे असं जनरली मार्केट होतं, त्याचबरोबर सुद्धा असं नव्हतं, ते ड्युटीला गेले होते स्वस्त, तर तिथे म्हटलं कपडे वगैरे मिळतात आणि छान, म्हणजे असंही नाही की कशी मस्तपैकी कपडे मिळतात. आणि मुलांचे पेपर सुरू आहे आणि हा ब्लॉग जरा जुना ब्लॉग आहे, म्हणजे आत्ताच नाही आहे. आता तर मुलांना अगदी सुट्ट्या लागलेल्या आहे आणि आज मी व्हॉइस ओव्हर करत आहे, तर ते मला वाटते 15 दिवस झालेले असावे. तर आईला आता खायची झाली होती, म्हणजे खूप इच्छा झाली होती आज ती, म्हणजे त्याला मॅगी खायची होती. आणि आज त्याला तू जनरली पाण्यामधली मॅगी खाते, पाणी टाकून बस मॅगी उकळून जे खातात जनरली तशी, आणि त्याला दुसरी मॅगी बनवता येत नाही. आणि पिऊ मात्र मस्त चटपटी अशी कांदा मिरची वगैरे टाकलेली मॅगी बनवते. तर ती मग आईला आज तशी चटपट मॅगी खायची खूप इच्छा झाली. त्यांनी मला म्हटलं की मम्मी बनवून दे, पण मी काही बनवून दिली नाही, त्याच्यामुळे तोच लागला मस्तपैकी आलू कांदे शिलायला आणि तोच बनणार होता मॅगी. त्यानंतर माझी आली होती फ्रेंड आणि ह्या सगळ्याच मैत्रिणी होत्या. तर या सगळ्या तुम्ही घेऊन गेलते नाही तर हां मांगलीमध्ये तोंड झाकून होती, तोंड दाखवते तोंड झाकून होती. ह्या तोंड लपवत आहे, मला दाखवच नका. युगा दाखवत युगल दाखव, युगल सांगून दिले. तर चला तुम्हाला कळलं असेल किंवा नसेल तर मी सांगून देते. आम्हाला जायचं होतं, अगदी घराजवळच माझी फ्रेंड राहते आणि तिने आता अगदी जवळच अपार्टमेंटमध्ये तिने मस्तपैकी फ्लॅट घेतलेला आहे. ही सुद्धा एक फ्रेंड आहे आणि ही सुद्धा म्हणजे आम्ही 4-5 जणी जवळजवळच राहतो. आणि तिने मग जिनी वास्तू घेतला, जिचं घर होतं, जिचं वास्तू होतं घराचं, तर तिचं मस्तपैकी असं सजावट वगैरे त्यांची पूजा शांती वगैरे जी व्हायचं ते झालेलं होतं. आता संध्याकाळची वेळ होती, जेवण व्हायचं होतं. तर म्हटलं चला आता आम्हाला जायचं होतं, कारण सकाळी 10-11 वाजता आपलं काही हे होत नाही, त्याच्यामुळे आता संध्याकाळी आता ही किचन आहे त्यांची मस्तपैकी. आणि किचन बघा किती सुंदर त्याचा ओटा वगैरे त्यांनी सजवलेला आहे. आणि त्यानंतर मग समोरची रूम जिथे पूजा वगैरे त्यांची झालेली आणि बाकी सगळ्या रूम तुम्हाला खाली दिसत असेल. आणि एक खूप सुंदर गोष्ट आहे की यांच्या घराच्या समोर खूप मस्त अशा गॅलऱ्या आहेत, म्हणजे प्रत्येक रूमला गॅलरी आहे. जनरली अपार्टमेंटच्या फ्लॅटला अशा गॅलरी दिसत नाही, खूप सुंदर गॅलरी आहे. आणि मग स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो आहोत वास्तूला आणि घर बघा मस्त आहे, वास्तूची छेद पेला. तिकडे माझ्या फ्रेंड आहे.
तर चला मी आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये घर दाखवून देते. आणि ही एक रूम आहे जिथे की मस्तपैकी गॅलरी आहे आणि ही गॅलरी आणखी समोरच्या रूमला येऊन टेकते, म्हणजेच किचन आणि समोरच्या रूमची गॅलरी म्हणून मोठी एक गॅलरी आहे. त्याच्यानंतर इथे थोडंसं असं बेसिंग एरिया आणि तिथे सुद्धा मस्तपैकी रॅक दिलेले आहेत. त्याचबरोबर बेड आहे आणि छोटंसं बाळ आहे तिथं झोपलेलं, जिच्या घराचं वास्तव आहे तिला छोटीशी मुलगी झालेली आहे आता. आणि त्यानंतर बघा हा बाहेरचा एरिया आहे, इकडे सुद्धा मस्तपैकी आहे, हवेशीर आहे. दोन्ही बेडरूम सलग लागून आहेत तर दोन्ही बेडरूमला मस्तपैकी गॅलरी आहे. आणि हीच ती फ्रेंड आहे जिच्या घरचा वास्तू आहे, जी साडी लावून आहे. आणि हा समोरचा हॉल आहे बघा, खूप सुंदर आहे आणि रिजनेबल प्राईजमध्ये हिला मिळालेला आहे, त्याच्यामुळे खूप परवडला. आणि त्याचबरोबर खरंच खूप सुंदर आहे. घर कसंही असो, म्हणजे घर आपण जेव्हा घर घेतो ना तेव्हा आपण सगळ्याच सुखसुविधा सगळ्याच गोष्टी पाहूनच घेतो, पण घर तर घरच असते. म्हणजे ते कसंही असो आपल्याला आपलं घर खरंच खूप आवडते. आणि स्वतःचं घर म्हटलं की त्याचं आणखी एक वेगळी मजा असते. तर हे आता तिचे मिस्टर आहेत, दोघंजण आलेले, ते खालच्या लोकांना रिसीव्ह करत होते, ही वरच्या. तर हिचं जवळपास सेकंड मजल्यावर हिचं आहे. आणि ह्या अपार्टमेंटमध्ये जास्त फ्लॅट नाही आहे, अगदी मोजके 4 की 5 आहेत. आणि तिने रांगोळ्या एवढ्या साऱ्या काढल्या होत्या की खूप मस्त आणि खूप सुंदर रांगोळी काढते. त्यानंतर येता जाताना म्हणजे अगदी आमच्या घराजवळच असल्यामुळे घराजवळचे सगळेच जण होते, येता जाताना एक ना एक कुठं ना कोणी भेटतच होतं. तर आमचं आता झालेलं होतं घर बघून. त्याच्यानंतर आता आम्ही जात आहोत खाली, कारण खाली आहे अपार्टमेंटचं म्हणजे सेकंड फ्लोअरवर तिचं घर होतं फ्लॅट. आणि त्यानंतर आता खाली जेवण सुरू आहे. तर जो फ्लॅटचा जो खालचा एरिया आहे, जो अपार्टमेंटचा जो खालचा एरिया आहे पार्किंग एरिया, तो सुद्धा मस्तपैकी मोठा आहे. आणि जेवण सुरू होतं आणि जेवणामध्ये मस्त छान मेन्यू वगैरे होते. तर त्याच्यामध्ये होतं आलूबोंडा आणि ही फ्रेंड आहे मस्तपैकी आलूबोंडा खात आहे आणि दाखवतसुद्धा आहे तुम्हीसुद्धा खा म्हणून. तर मस्तपैकी जेवण वगैरे केलेलं आम्ही. आणि खूपसा काही व्हिडिओ इथून घेता आलेला नाही, कारण मी सुद्धा जेवण करत होती. मुलांना घ्या म्हटलं तरी बघा मुलांनी असा घेऊन ठेवलेला. या दोघांच्या भावांचं काही जेवण झालेलं नाही, ते फक्त आणून देत होते. आणि त्यानंतर हा आहे नेक्स्ट डे होता आयूचा बर्थडे, आयूचा पेपर. तर पियू गेलेली होती आधीच. पियू त्याच्या शाळेत लवकरच जाते आणि आयू जर असं थोडंसं त्याचं असं असतं नाश्ता बिस्ता करून जायचं. तर आज मस्तपैकी बनला होता ढोकळा, तो इतका सुंदर झाला होता, अगदी स्पंजी आणि खूप सुंदर झाला होता. तर आयू पूजा वगैरे करून घेऊन मस्तपैकी त्याने ढोकळा वगैरे खाल्लेला. आणि आता आयू एरवी तर काही हात नाही जोडत देवाला, पण मात्र जेव्हा कधी त्याचे पेपर राहिली की तेव्हा तो मात्र येऊन नित्यनेमाने हात जोडतो. माहीत नाही काय म्हणतो देवाला की पेपर चांगला जाऊ दे, बिना अभ्यास करते की काय माहीत नाही, त्याचं त्याला माहिती. आणि त्यानंतर मग आता त्याला खायचं होतं, ते आता तो म्हणतो मला येऊन थोडंसं टिक्का बिका लावून दे. तर मी आता त्याला लावून देते टिक्का बिका, कारण त्याला ते सुद्धा खूप आवडतं. आणि त्यानंतर मग मी आता मस्तपैकी सांबार वगैरे कापून ठेवलेला होता. मुलांना ढोकळ्यातला सांबार आवडत नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं चला जसा आहे त्याचा थोडंसं हे करून देईल आणि मग मी टाकून खाईल. आयू ते बाहेर नेऊन ठेव. आणि त्यानंतर माझं आता इथं आईसोबत बोलणं सुरू आहे आणि बरोबर व्हॉईस ओव्हर सुरू आहे. तर चला आता हा ढोकळा खूप सुंदर झाला, खूप टेस्टी. आणि एवढंच का माहीत नाही. आणि बघा इथे इतका पसारा आहे डायनिंगवर की खूप पसारा ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर आता आईचं झाली आहे तयारी आणि आईला म्हणते की लवकर खाऊन घे, कारण वेळ होत होता आणि पेपरसुद्धा द्यायचा होता. थोडासा वेळ मिळाला की तो कधी वाचणार नाही, काही नाही, फक्त देवाला हात जोडणार आणि त्यानंतर मग खाऊन पिऊन मस्तपैकी जाणार. तर अशा प्रकारे त्याचं रुटीनच असतं ते. त्यानंतर मी आता घेणार होती पाणी, कारण सकाळची वेळ होती, अगदी यांना फक्त नाश्ता बनवून देते आणि त्यानंतर ते खातात. जनरली मी नाश्ता करत नाही सकाळचा, मला तो फारसा आवडत नाही. त्यानंतर मी मस्तपैकी माझं पाणी पिऊन घेते गरम. आणि गरम पाणी पिल्यानंतर मग माझी डेली सुरुवातच अशी होते, गरम पाणी पिल्यानंतर चाय वगैरे पिते, पण मी नाश्ता खूप कमी करते. मग मिस्टर आलेले होते ड्युटीवरनं, मग त्यांनासुद्धा हातपाय वगैरे त्यांनी स्वच्छ धुतले. त्यानंतर त्यांनासुद्धा नाश्ता देऊन दिला आणि त्यानंतर ते सुद्धा गरम पाणी पितात. त्यांनासुद्धा गरम पाणी दिलं, मी सुद्धा गरम पाणी घेतलं. मग आता चाय ठेवलेला होता, तो आता चाय घ्यायचा होता. तर आणखी एकदा म्हटलं, म्हणजे आता चाय प्यायच्या आधीसुद्धा एकदा आणखी गरम म्हणजे पाणी पिऊन घेते, जर गरम असेल तर ठीक आहे, नसेल तर मग साधं. आणि मिस्टर बघा मस्तपैकी खात आहे ढोकळा, त्यांना काही करायचंच नाही आहे, ते विचारसुद्धा नाही तू खाल्ला की नाही खाल्ला, त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना फक्त आपलं पोट भरायची मतलब असते. तर असो तसा मीच बनवते, पण मला फारसा मी सांगितल्याप्रमाणे मला सकाळचा नाश्ता आवडत नाहीच. मी जेवणच लगेचच 12 वाजता लवकरच जेवणच करण्याचा प्रयत्न करते. एवढं त्यांनी ठेवलेलं आहे की तू खा म्हणून, पण मी म्हटलं
थोडंसं अगदी खाऊन बघेल, वाटल्याचं एखादी म्हणजे कसं झाला कसा नाही म्हणून. तर तेवढ्यापुरतं मी एखादी घास खाते, नाहीतर मी काही खात नाही. आणि इथे आमच्या दोघांचं सुरू होतं तू मेमे. सकाळ सकाळी आमची झाली की त्यांनी काही म्हटलं की मी त्याला उलट उत्तर देतेच आहे, असं आमचं जनरली रुटीनच आहे. ते ड्युटीवरनं आले की त्यांना मला काही त्यांचं पटलं नाही ते मी त्यांना पटकन बोलून देते, आणि त्यांना पटलं नाही तर ते मला बोलून देतात. अशी तू तुम्हाला येणार आहे, कारण हा ब्लॉग खूप जुना आहे तर त्याच्यामुळे ते मी व्हॉईस ओव्हर सांगत आहे. पण याच्यासमोरचे जे ब्लॉग येईल ना तिथे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करेलच. आणि आता विचार करत आहे की चला आताच मुलांना सुट्ट्या लागल्या आहे तर आपण डायरेक्टवाले ब्लॉग बनवाय, जसे म्हणजे डायरेक्ट बोलणारे आणि डायरेक्टवाले नाही का, जे तेच बोलतात आणि आपण बोलतो ते डायरेक्ट तुम्हाला ऐकू यावं. तर असे मी आता ब्लॉग टाकणारच आहे. तर तुम्ही येणारे माझे प्रत्येक ब्लॉग बघा. आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. आणि आता डेली ब्लॉग करते म्हणते, पण एक दिवस होते दुसऱ्या दिवशी होत नाही. अशा प्रकारे का होते तर माहीत नाही मला, पण चला मी आता नक्की प्रयत्न करते आहे. तो तुम्ही बघा इथे आमच्या दोघांचं काही तुतुमेमे ते संपणार नाही आहे. तर असं हे सगळ्यांच्याच घरचं आहे, डेली रुटीनच आहे असं म्हणू शकतो. सकाळ सकाळी नाश्ता तर करतात पण डोकं माझं खातात, मात्र ते पोटात त्यांचे जातं पण डोकं माझं दुखतं, कारण त्यांचं काही ना काही असते, म्हणजे ते प्रत्येक याच्यात काही ना काही अशी चुकी काढतातच. तर असं कोणाकोणाकडे असं होतं तर नक्की सांगा. त्याच्यानंतर मला माझी बाकीची कामं होती घरातली, मी कामं वगैरे केली आणि त्यानंतर मग मस्तपैकी आयू बसला आहे बघा निवांत जेवण खाऊन करून टी व्ही बघत आहे. आणि मी सुद्धा माझे कामं झाले, मी सुद्धा मस्तपैकी आता टी व्ही बघते. बाय फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.